बरं ओवी, आता माझं ऐकायचं. आत गेल्यावर तुला जर कोणी विचारलं की तुझी आई कोण आहे तर तू काय सांगशील? मला नाही माहित. मी सांगतो, तुझी आई सुशीला वहिनी आहेत. काय? सुशीला काकू माझी आई? पण हे सगळं खोटे बाबा. तूच म्हणतोस ना खोटं बोलायचं नाही म्हणून. बरोबर आहे तुझं, पण हे बघ, जर दुसऱ्यांचं भलं होत असेल ना तर आपण खोटं बोलू शकतो. ठीक आहे? आणि आपण बेळगावला गेलो होतो, सुशीला वहिनींची केस सुरू होती ना, मग जर असं नाही बोललो ना तर सुशीला वहिनी केस हरतील. पण त्यांच्या केसचं आणि माझ्या क्लासचं काय संबंध आहे? हे बघ बाळा, जर तू आज जाऊन बोललीस की सुशीला वहिनी तुझी आई नाहीये आणि जर कोणी चुकून बाहेर कोणाला तरी बोललं की सुशीला वहिनी तर ओवीची आई नाहीये, तर मग काय होईल? सुशीला वहिनी केस हरतील ना. सुशीला वहिनीने केस हरली तर तुला चालेल का? नाही नाही, मी म्हणेन त्यांना आई. गुड गर्ल. आणि ऐक, सवयीप्रमाणे सुशीला वहिनींना काकू म्हणायचं नाही. काय म्हणशील? आई. हा, हे पकड धर. सारंग सर, मला खूप भीती वाटते हो. हे असं खोटं नाटक करायची सवय नाहीये मला. सवय तर मला पण नाहीये. बघूया, टेन्शन नका घेऊ, करू आपण काहीतरी मॅनेज. चला. बबलू दादा, कसे आहात तुम्ही? कुठे गेली होतीस तू? तुला माहिती आम्ही किती शोधलंय. असं न सांगता घर सोडून जातं का कोणी? तुला आमची एकदा पण आठवण आली नाही का? खूप आली बबलू दादा, पण परिस्थिती कधी कधी माणसाला खूप लांब नेऊन सोडते. असो, मला तुम्हाला इथे बघून खूप आनंद झालाय. मला पण देव पावलंय. तुला भेटून मला पण खूप भारी वाटतंय. बबलू दादा, 8 वर्ष झाली आहे, तुम्ही लग्न वगैरे केलेत की नाही? नाही, म्हणजे माझ्यासाठी मी मुलगी शोधतोय, पण मुलगी शोधता शोधता सारंगासोबत काम करतोय. हे लोकांचे संसार लग्न जुळवण्याची कामं करतोय. पण माझा संसार काय उभा राहत नाही. आता तू भेटलेस ना, सोचशील तू माझ्यासाठी. सावली वहिनी, तुमच्या गुरुकुलमध्ये कोण नाही का माझ्यासाठी? आहेत, खूप आहेत. हाय, कोण आहे कोण आहे? पण सगळ्यांचे लग्न झाले. चल. बबलू दादा, तसेच आहात तुम्ही. बबलू दादा, मुलांचे पालक आले होते फॉर्म्स भरायला. मी तेच चेक करत होते. मी आलेच. टीचर आते हो? ओवी, आती. चल. बाबा, चपला काढावी लागते. हा हा, काढ चप्पल काढ. ये. टीचर, बाबाला तर तुम्ही ओळखताच, ही माझी आई. सुशीला वहिनी. माझ्या त्या वहिनी. नमस्कार. हा हा, बबलू ते किती वेळा वहिनी वहिनी बोलतो ना, तेच तोंडात बसले.
काय मग कसं काय येणं केलं? काही काम होतं का? फॉर्म ओवी अबी काय मग भरला असतं का फॉर्म? हो ऐकडे. ओवी, यावर तुझ्या आईबाबांची सही लागणार होती की नाही? सही नाही केली अजून. हो विसरलीस. बाबा हे घे नसेल कर. एक मिनिट. तुम्हाला सही करायची असेल तर तिथे जाऊन बसू शकता तुम्ही. ये बस इथे ये. घे तू सही कर. हे बघ इथे. हा इथे. ये. बरं माझी लेक मला असं कधीच म्हणजे आम्हा दोघांना सोडून एकटी राहिलेली नाहीये. जरा काळजी घ्या. तुम्ही काळजी करू नका ओवीचे बाबा. मी तिची खूप काळजी घेईन, अगदी तिच्या आईसारखी. थँक्यू बाबा. थँक्यू आई. बाबा टीचर आई हा, सारीला जायचा अरे जायचा पिकनिकला. सुशीलाबाई कशी गोड आहे ना फॅमिली. हो खरंच. पण बबलू काय नशीब आहे बघ ना. दुसऱ्यांचा संसार जोडणारा माणूस स्वतःचा संसार मात्र वाचवू शकला नाही. देवा तूच बघ रे बाबा आता. सावली, पिकनिकला. नमस्ते सारंगजी. नमस्कार. सावली, आपलं ठरल्याप्रमाणे सगळं फायनल झालं असतं बघ. रिसॉर्ट बुक झालं असतं, बस पण बुक झाली असती. फक्त आपल्या सगळ्यांना परवा सकाळी लवकर निघावं लागत असतं बघ, कारण आपल्याला लवकर पोहोचायचं पण असतं. अरे वा, व्यंकटेशजी उत्तम काम केलं तुम्ही खरंच. आणि सॉरी, ओळख करून द्यायला विसरले. हे व्यंकटेशजी माझे मिस्टर. नमस्ते. आणि व्यंकटेशजी यांना तर तुम्ही ओळखता, हे ओवीचे बाबा. हो हो. ह्या त्यांच्या मिसेस. आणि हे बबलू दादा. नमस्ते.